नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत कोलंबी बिर्याणी। आज अशी सहज बाजारात गेली होती तर एकदम फ्रेश अशी ताजी ताजी कोलंबी भेटली, तर विचार केला चला एकदम हॉटेल स्टाईल बिर्याणी करूया। त्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत उभे स्लाइस करून व 1 टोमॅटो घेतलेला आहे, आला लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे, कोलंबीला हळद मीठ आणि कोकमागड लावून मॅरिनेशन केलेलं आहे व बासमती तांदूळ घेतलेला आहे, तो अर्धा तास भिजत ठेवलेला आहे। ते कांदा आपल्याला ब्राऊन होईस्तोवर आपण परतून घ्यायचा आहे। बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जसं आपण बिर्याणीसाठी ब्राऊन करतो कांदा तसंच आपल्याला परतून घ्यायचा आहे, बरिस्ता तयार करायचा आहे आपल्याला। त्यानंतर इथे मी पाण्याला उकळी आलेली आहे, राईस आपल्याला 80% कुक करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मसाले घेतलेत, हळद मालवणी मसाला, एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घेतलाय, धणेपूड जिरेपूड घेतलेली आहे। बेसिक मसाले आहे जे घरात आपल्या अवेलेबल असतात, त्याच्याने ही बिर्याणी एकदम सुंदर होते, नक्कीच ट्राय करून बघा। त्यानंतर 1 टोमॅटो उभा स्लाइस करून घेतलेला आहे, तो मी टाकत आहे। तो टोमॅटो सुद्धा एकदम असा शिजवून घ्यायचा। त्यानंतर आला लसूण कोथिंबीरची 2 चम्मच पेस्ट आहे ती घालायची आहे, पेस्ट सुद्धा एकदम व्यवस्थित परतून घ्यायची आहे। बाकी काहीच घालायची गरज लागत नाही, घरच्या साहित्यातच एकदम सुंदर अशी रेसिपी तयार होते, एकदा नक्कीच ट्राय करून बघा। त्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा हळद, 1.5 चमचा मालवणी मसाला, माझा मसाला तिखट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा जिरेपूड व 1 चमचा धनेपूड व 2 चमचे शाही बिर्याणी मसाला घालायचा आहे। सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे, मसाल्याला तेल सुटलं पाहिजे। त्यानंतर मॅरिनेशन केलेली कोलंबी घालायची आहे, कोलंबी सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची। पाण्याचा वापर आपल्याला कुठेच करायचा नाहीये, कारण मुळात कोलंबीला स्वतःचं पाणी सुटतं, फक्त वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, झाकण लावून 5 ते 6 मिनिटं वाफ काढून घ्यायची। इथे राईस सुद्धा आपला 80% शिजलेला आहे, असा सुट्टा सुट्टा राईस झाला पाहिजे। त्यानंतर बघू शकता कोलंबी अशी मस्तपैकी वाफ दिलेली आहे, बहुतेक कोलंबी शिजली आहे, कोलंबीला जास्त शिजवावं लागत नाही, तर आपल्याला थोडीशी दम टाईप वाफ द्यायची आहे। त्यामुळे आता आपण हा मसाला रेडी झालेला आहे, हा मसाला तुम्ही भाकरी चपाती सोबत असा सुद्धा खाऊ शकता, खूप सुंदर व अप्रतिम लागतो, एकदा असा सुद्धा नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर एक भाताची लेयर देऊया आपण, जसं सेम बिर्याणी कितीला प्रोसेस करतो तशीच ही करायची आहे। बघा 1 लेयर भाताची दिलेली आहे, त्यानंतर थोडीशी कोथिंबीरची लेयर देऊन पुन्हा राईसची दुसरी लेयर देऊन कोथिंबीरवर कांद्याचा बरिस्ता असा पसरवून घ्यायचा आहे व ढाकण लावून पुन्हा 5 ते 6 मिनिटं वाफ घ्यायची आहे। बारीक गॅस ठेवायचा व वाफ घ्यायची आहे, जास्ती वाफ घ्यायची नाही, बारीक गॅसवर वाफ घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही झणझणीत व मस्तपैकी अशी कोलंबी बिर्याणी तयार